सभी को नमस्कार। मैं सुनील एमएच स्वागत करता हूं आप सभी का हमारे चैनल पारिक प्रेजेंटेशन के दांडेली दैनिक समाचार पर। आज तारीख है 1 मार्च, वार शनिवार। तो चलिए शुरू करते हैं आज के समाचार। नमस्कार, मैं कांचना कमले। दांडेली के श्री राघवेंद्र मठ में आज 404वां पट्टाभिषेक, हवन, पूजा व पालकी उत्सव कर श्री राघवेंद्र स्वामी जी को गजवाहन अर्पण किया गया।
सभी को नमस्कार। इस वक्त मैं दांडेली के राघवेंद्र मठ में हूँ, जहाँ पर एक बहुत ही धार्मिक और सांस्कृतिक कार्यक्रम का आयोजन हो रहा है। यहाँ पर काफी महानुभाव है और काफी महिलाएं भक्त भी बैठी हैं। आइए जानते हैं कि आज का यह विशेष कार्यक्रम जो कि राघवेंद्र मठ में हो रहा है, ये क्या है, इस पे थोड़ी रोशनी डालिएगा। कल्याणापदगात्राय कामितार्थप्रदायिनी श्रीमद्वेङ्कटगिरिनाथाय श्रीनिवासाय ते नमः। पूज्याय राघवेन्द्राय सत्यधर्मरताय च भजतां कल्पवृक्षाय नमतां ಕಾಮಧೇನವೇ। ಹರಿ ಓಂ ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ। ಇವತ್ತು ದಾಂಡೇಲಿಯಲ್ಲಿ ರಾಘವೇಂದ್ರ ಸ್ವಾಮಿಗಳವರ ಮಠದಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾದಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಾವು ಇಟ್ಟುಕೊಂಡಿದ್ದೇವೆ। ಏಕೆಂದರೆ ಇವತ್ತು ಶ್ರೀ ಗುರು ಸಾರ್ವಭೌಮರ ಪಟ್ಟಾಭಿಷೇಕ ಪ್ರಯುಕ್ತವಾಗಿ ನಮ್ಮ ದಾಂಡೇಲಿಯ ರಾಘವೇಂದ್ರ ಸ್ವಾಮಿ ಮಠದಲ್ಲಿ ಗಜವಾಹನ ಎಂಬಂತಹ ಒಂದು ನೂತನ ವಾಹನವನ್ನು ನಾವು ರಾಯರಿಗೆ ಅರ್ಪಣೆ ಮಾಡಬೇಕೆಂದು ನಾವು ಬಹಳ ಸಂಕಲ್ಪಿಸಿದ್ದೆವು ಆರಾಧನೆಯಲ್ಲಿ। ಅದರ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ದಾಂಡೇಲಿಯ ಸಮಸ್ತ ಭಕ್ತರು ಅತ್ಯಂತ ಉತ್ಸುಕತೆಯಿಂದ ಎಲ್ಲರೂ ಆದಷ್ಟು ಬೇಗನೆ ಇದನ್ನು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡೋಣ ಅಂತ ವಿಚಾರ ಮಾಡಿದ್ರು। ಆದರೆ ನಮ್ಮ ವಿಷಯ ಏನಾಗಿತ್ತೆಂದರೆ ಮುಂದಿನ ಆರಾಧನೆಯಲ್ಲಿ ಇದನ್ನು ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡುವ ಅಂತ ಹೇಳಿ ತಿಳಿದುಕೊಂಡಿದ್ದೆವು। ಆದರೆ ಭಕ್ತರ ಅಪೇಕ್ಷೆಯಂತೆ ಎಲ್ಲರೂ ಬಹಳ ಹುಮ್ಮಸ್ಸಿನಿಂದ ಆದಷ್ಟು ಬೇಗನೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಇದನ್ನು ರಾಯರ ಪಟ್ಟಾಭಿಷೇಕಕ್ಕೆ ಅರ್ಪಣೆ ಮಾಡಬೇಕಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲರೂ ಸಂಕಲ್ಪವನ್ನು ಮಾಡಿದ್ರು। ಅದಕ್ಕಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಅತ್ಯಂತ ಸಂಭ್ರಮದಿಂದ ವೈಭವದಿಂದ ಈ ಒಂದು ರಾಯರಿಗೆ ಒಂದು ನೂತನವಾದಂತಹ ಗಜೋತ್ಸವವನ್ನು ಸಮರ್ಪಣೆಯನ್ನು ಇವತ್ತು ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ। ಇದರಿಂದಾಗಿ ರಾಯರು ಪ್ರೀತರಾಗಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ದಾಂಡೇಲಿಯ ಸಮಸ್ತ ಭಕ್ತರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ರಾಯರು ಆಯುರ ಆರೋಗ್ಯ ಐಶ್ವರ್ಯವನ್ನು ಅವರಿಗೆಲ್ಲ ದಯಪಾಲಿಸುತ್ತಾರೆ। ಹೀಗಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಭಾಗವಹಿಸಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ವಿಶ್ವಸ್ತ ಮಂಡಳ ಪರವಾಗಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಾನು ಅನಂತವಾದಂತಹ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸುತ್ತೇನೆ। ಶ್ರೀಕೃಷ್ಣಾರ್ಪಣಮಸ್ತು। भगवान राघवेंद्र जी महाराज सभी को अच्छी स्वास्थ्य दे, इस दांडेली की अभिवृद्धि हो, इसी मनोकामना के साथ आज यह पूजा और पाठ का हवन हो रहा है। हाँ। और यहाँ पर आप देख सकते हैं, ये दिखाइएगा, जो ये गज है, हाँ। ये गज आज स्वामी जी को समझ में नहीं अर्पण किया। हाँ। तो अभी आप इनकी पालकी निकालेंगे। हाँ, उसमें राघवेंद्र स्वामी और वृंदावन बैठा के एक प्रदक्षिणा डालता है। अच्छा, इस मंदिर मठ की आप एक प्रदक्षिणा करते हैं। करेंगे। हाँ। तो प्रदक्षिणा भी आपको दिखाते हैं। और दांडेली के चुनिंदा मठों में से एक मठ है राघवेंद्र मठ। सभी से निवेदन करता हूँ, जब भी आपको समय मिले यहाँ पर दर्शन करने के लिए अवश्य आए। आप सभी का बहुत बहुत धन्यवाद। जय श्री राम, जय गुरु। एक मिनट बोलिए। ये प्रधान अर्चक वदराज आलूर, हाँ जी। अध्यक्ष प्राणेश अध्यक्ष। मुगळे, हाँ जी। उपाध्यक्ष राघवेंद्र जोशी, हाँ जी, नमस्ते। और सेक्रेटरी प्रमोद देसाई, अच्छा, ये सभी महानुभाव है। आपका नाम बताइए। जोशी 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 पूरा नाम बोलिए। वीएम जोशी VM जोशी। आपका? राहुल राहुल प्रमोद कुलकर्णी, प्रमोद। रंगनाथ खाकंडी, अच्छा, राघवेंद्र जोशी, व्यासराज, संजय रायचूर, प्रशांत कुलकर्णी, प्रवीण गोठे, गुरुराज पुरोहित। आपके तो गुरु नमस्ते करता हूँ। मेरे को जीवन में काफी जगह पर इन्होंने मार्गदर्शन किया है मेरा। ಪ್ರಾಣೇಶ್ ಮುಗಳೇಹಾಳ್, विजय कुलकर्णी, KS केकुड़ा। जी, बहुत बहुत धन्यवाद। आइए आपको इस गज प्रदक्षिणा के दर्शन कराते हैं। काफी महिलाएं भी है। महिलाओं में से कोई अगर बात करना चाहे तो क्या बोलना चाहेंगे आप? कहाँ कहीं बोलेंगे आप? आइए प्लीज। हाँ, आज क्या है, हिंदी में बोल सकोगे? जरूर। बोलिए प्लीज। नहीं, ये तो मैं बहुत साल से आ रही हूँ। ये फंक्शन में अभी नहीं आया, ये तो बहुत बढ़िया है। ये सब भगवान का कृपा है, भगवान मेरे को बहुत विश्वास पे है। सब लोगों का ये भी है, आशीर्वाद है। आशीर्वाद है। ये मेरा भाई भी इधर ही रहता है ना, हाँ, उसके तरफ से मैं आ रहा हूँ, 10 साल से आ रही हूँ। अच्छा अच्छा। भगवान राघवेंद्र बहुत स्वामी जी बहुत महाराज मेरे को सबका अच्छा करना। बहुत अच्छा किया, बहुत अच्छा किया। इसमें कुछ बोलने का ये जरूरी नहीं विश्वास है है। आपका, 100% विश्वास, श्रद्धा है, सब बहुत श्रद्धा भक्ति है बहुत ना? है। बहुत बहुत धन्यवाद। सभी माताओं का विशेष नमन, धन्यवाद। नमस्कार, मैं दिशा आचार्य दांडेली के आम जनताओं के कुछ सवाल लेकर आज हम दांडेली नगर सभा के आयुक्त श्री विवेक बन्ने जी से मुलाकात की। आइए सुनते हैं पूछे गए सवालों के जवाब में उन्होंने क्या कहा। इस वक्त मैं दांडेली के नगर सभा में हूँ, जहाँ पर मेरे साथ दांडेली के
कमिश्नर आयुक्त श्रीमान विवेक बल्ले जी है। सर जी नमस्कार, स्वागत है आपका हमारे चैनल पे। सर जी कुछ आम लोगों के सवाल है जो मैं आपके सामने रख रहा हूँ और उम्मीद करता हूँ आप बहुत ईमानदारी से जवाब देंगे। जानता हूँ आप बहुत सही जवाब देते, कहना मेरा काम है, मैं कह रहा हूँ। सर जी आपने वादा किया था कि 6 गाड़ियां इस दांडेली शहर के लिए, कचरा उठाने वाली 6 गाड़ियां सफिशिएंट नहीं है, तो आपने कहा था कि हम 12 गाड़ी करेंगे ताकि 12,000 घर है दांडेली में, तो एक गाड़ी 1,000 घर से अगर कचरा कलेक्ट करती है तो सही तरीके से होगा। इस विषय में क्या कहना चाहेंगे सर? ನಮಸ್ಕಾರ. ಆ, ಮೊದಲನೇ ಬಾರಿಗೆ ನಾನು ನಗರಸಭೆಗೆ ಬಂದಾಗ ನೀವು ಸವಾಲ್ ಮಾಡಿದ್ರಿ. ಆ ಸವಾಲಿಗೆ ನಾನು ಏನು ಉತ್ತರ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ ಕರೆಕ್ಟಾಗಿ ನೀವು ನೀಟಾಗಿ ನೆನ್ಪಿಟ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಾ. 12,000 ಮನೆಗಳಿದೆ ದಾಂಡೇಲಿ ನಗರಸಭೆ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ. 12,000ರಲ್ಲಿ 6 ವೆಹಿಕಲ್ ಮಾತ್ರ ಇದೆ ನಮಗೆ ಮನೆ ಕಸ ಸಂಗ್ರಹಣೆಗೆ. ಇನ್ನು 6ನ್ನ ನಾವು ಹೊಸದಾಗಿ ಪರ್ಚೇಸ್ ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು. ನಾವು ಈಗಾಗಲೇ ನಿಮಗೆ ವಾದ ಮಾಡಿದ ಹಾಗೆ ಕಾರ್ಯಾದೇಶವನ್ನು ನಾವು ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಆಮೇಲೆ ಆ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರ್ಗೆ ನಾವು ಕರೆಸಿ ಮಾತಾಡಿದ್ದೀವಿ ಕೂಡ. ಮುಂದಿನ 15 ದಿನಗಳ ಒಳಗಾಗಿ ಮಾರ್ಚ್ 10ರಿಂದ 15ರ ಒಳಗೆ ನಮಗೆ ಗಾಡಿಗಳು ಬರ್ತಕ್ಕಂಥ ನಿರೀಕ್ಷೆ ಇದೆ. ಆ 6 ಗಾಡಿಗಳು ಬಂದಿದ್ದಾದಲ್ಲಿ ನಾವು ಇನ್ನ ಡೋರ್ ಟು ಡೋರ್ ಕಲೆಕ್ಷನ್ ಏನು ರೂಟ್ಸ್ ಇದೆ ಅದನ್ನ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಸಂಖ್ಯೆ ಮಾಡಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಮನೆಯಿಂದ 100% ಕಸವನ್ನು ನಾವು ಡೈರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ಗಾಡಿಯಲ್ಲಿ ತಗೊಂಡು ನಮ್ಮ SWM ಸೈಟ್ ನಲ್ಲಿ ವಿಲೇವಾರಿ ಮಾಡತಕ್ಕಂಥ ಕ್ರಮವನ್ನು ವಹಿಸ್ತೇವೆ. ಬಹುತೇಕ ಮಾರ್ಚ್ ಎಂಡ್ ಒಳಗಡೆ ನಾವು ಅದನ್ನ अंतिमಗೊಳಿಸತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ನಿರೀಕ್ಷೆ ಇದೆ. और एक बात सर जी, दांडेली में कचरा ब्लैक स्पॉट्स जिन्हें आप अपनी भाषा में जो ब्लैक स्पॉट्स बोलते हैं, हम कचरे का ढेर बोलते हैं। कई जगहों पर कचरों का बड़ा बड़ा ढेर है और आपने आते ही उसको फाइंड आउट करके बताया था कि 22 ब्लैक स्पॉट्स आपने फाइंड आउट किए हैं। सीसीटीवी कैमरे लगेंगे और लोग कचरा फेंकना बंद करेंगे और अगर कोई फेंकेगा तो उस पर कानूनी कार्रवाई होगी, आपने कहा था। तो क्या सीसीटीवी कैमरे का प्रोसीजर या आने का व्यवस्था और कब तक होगा सर? ವೆಹಿಕಲ್ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವು CCTV ಕ್ಯಾಮೆರಾ ಪರ್ಚೇಸ್ ಮಾಡೋದು ಕಾರ್ಯಾದೇಶವನ್ನ ಕೂಡ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಆಮೇಲೆ 22 ಜಾಗಗಳನ್ನ ನಾವು ಐಡೆಂಟಿಫೈ ಮಾಡಿ ಬ್ಲಾಕ್ ಸ್ಪಾಟ್ ಅಂತೇಳಿ ಅದನ್ನ ಐಡೆಂಟಿಫೈ ಮಾಡಿ ಅಲ್ಲಿ CC ಕ್ಯಾಮೆರಾಗಳನ್ನ ಅಳವಡಿಸಿದ್ದೆ. ಆದಲ್ಲಿ ದಿನದ 24 ಗಂಟೆಯಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಸಮಯದಲ್ಲಿ ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಬಂದು ಅಲ್ಲಿ ಕಸ ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅಂತಂದ್ರೆ ಅವನಿಗೆ ನಾವು ದಂಡ ವಿಧಿಸಲಿಕ್ಕೆ ಅನ್ನೋ ಪ್ರಾವಿಷನ್ ಕೂಡ ಬೈಲಾಸ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಒಂದು 500ರಿಂದ 1,000 2,000ವರೆಗೂ ನಾವು ದಂಡದ ಪ್ರತಿಯೊಂದು ಬರೇ ಕಸದ ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ಕಸದ ಜೊತೆಗೆ ಯೂರಿನೇಷನ್ ಮತ್ತೆ ಲ್ಯಾಟ್ರಿನ್ಸ್ ಹೊರಗಡೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥವ್ರಿಗೂ ಕೂಡ ನಾವು ದಂಡ ಹಾಕ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಾವಿಷನ್ ಅನ್ನ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಯಾರು ಬ್ಲಾಕ್ ಸ್ಪಾಟ್ಗಳಲ್ಲಿ ಆಗಲಿ ಅಥವಾ ನಗರದ ಎಲ್ಲೇ ಕಸವನ್ನ ಎಲ್ಲೆಂದರಲ್ಲಿ ಚಲ್ತಾ ಇದ್ರೆ ಅವರಿಗೆ ನಾವು ದಂಡ ಹಾಕ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಾವಿಷನ್ ಕೂಡ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಮತ್ತು ನೀವು ಹೇಳಿದಂಗೆ ನಾವು CCTV ಕ್ಯಾಮೆರಾಗಳನ್ನ ಪರ್ಚೇಸ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆದೇಶ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಅವ್ರು ಬಂದು ಇನ್ಸ್ಟಾಲೇಷನ್ ಕೂಡ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಒಂದ್ ಸ್ವಲ್ಪ ವೈರಿಂಗ್ ವಿಷಯವಾಗಿ ವೈರ್ ಸುಮಾರು ಒಂದು 2 ಕಿಲೋಮೀಟರ್ಗಿಂತ ಜಾಸ್ತಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಆ ಒಂದು ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಒಂದ್ ಸ್ವಲ್ಪ ನಮ್ಗೆ ಅನಾನುಕೂಲ ಆಗಿದೆ. ಅದು ವೈರ್ಲೆಸ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ವಿಚಾರಕ್ಕೆ ನಾವು ಇದ್ದೇವೆ. ಮಾನ್ಯ ಅಧ್ಯಕ್ಷರು ನಾವೆಲ್ಲ ಡಿಸ್ಕಷನ್ ಕೂಡ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಇನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ದಿವಸದಲ್ಲಿ ಅದನ್ನು ಕೂಡ ಅಂತಿಮಗೊಳಿಸ್ತೇವೆ. ಮಾರ್ಚ್ 15 ಮತ್ತು ಮಾರ್ಚ್ 30 ಒಳಗಡೆ ಈ ಕೆಲಸನ ನಾವು ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ನಿರೀಕ್ಷೆಗಳಿದೆ. JN रोड पे रोड का काम होते होते रुक गया। मेरे हिसाब से कोई एक 50 मीटर भी नहीं होगा, करीबन 30 मीटर डामरीकरण होते होते रुका है। क्या ये JN रोड के खड्डे, JN रोड पे रास्ते पे बहुत ऐसे खड्डे हैं जो घातक साबित हो सकते हैं? स्कूटर या बाइक पे बैठा हुआ इंसान गिर सकता है। क्या ये रोड फिर से बनना शुरू होगा सर? ಹೌದು, ನಮ್ದು JN ರೋಡ್ ಸುಮಾರು 1.5 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಇದೆ ಅದ್ರ ಉದ್ದ, ಮತ್ತು ಅಗಲ ಸುಮಾರು 50 ಫೀಟ್ಗಿಂತ ಜಾಸ್ತಿ ನಾವು ಬ್ಲಾಕ್ ಟಾಪ್ ಅನ್ನ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. ಸೊ ಅದಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚಿನ ಗ್ರಾಂಟ್ನ ಒಂದು ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ. ಆದ್ರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಸ್ವಲ್ಪ ಅನುದಾನದಲ್ಲಿ ನಾವು ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಮ್ಯಾಕ್ಸಿಮಮ್ ಸ್ಪಾಟ್ಸ್ ಎಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚು ಹಾಳಾಗಿದೆ ರಸ್ತೆ, ಆ ಹಾಳಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಅದನ್ನ ರಸ್ತೆ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡತಕ್ಕಂಥ ಕಾಮಗಾರಿಯನ್ನು ನಾವು ಕೈಗೆ ಎತ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಅದು ಆಲ್ರೆಡಿ ನಾವು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದ್ದೇವೆ. ಈ ಒಂದು ವಾರದಲ್ಲಿ ಅದು ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗ್ತದೆ.
एक विशेष निवेदन करता हूं सर, आप जैन रास्ते को आप आपके अनुकूल जैसा हो वैसा कीजिए, लेकिन दांडेली का जो चन्नम्मा सर्कल है सर, वहां पे बाहर से आने वाले सबसे पहले चन्नम्मा सर्कल पर आते हैं और चन्नम्मा सर्कल बुरी तरह क्षतिग्रस्त है। आपसे हाथ जोड़कर निवेदन करता सर कि वो जो चन्नम्मा सर्कल है उसको सबसे पहले रिपेयरिंग कर दीजिए सर। उधर जो खड्डे हैं या जो उसकी यथास्थिति है उसको सुधार दीजिए सर प्लीज। ಆಯ್ತು, ಡೆಫಿನೆಟ್ಲಿ ನೀವು ಹೇಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಭಾಳ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಲೊಕೇಶನ್ ಇದೆ, ಅದು ಚೆನ್ನಮ್ಮ ಸರ್ಕಲ್. ಅಲ್ಲಿ ಫಸ್ಟ್ ಎಂಟ್ರಿ ಹೊಡಿತಕ್ಕಂಥದ್ದು ಚೆನ್ನಮ್ಮ ಸರ್ಕಲ್ ನಿಂದ, ಎಕ್ಸಿಟ್ ಆಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಕೂಡ ಸಿಟಿಯಿಂದ ಚೆನ್ನಮ್ಮ ಸರ್ಕಲ್ ನಿಂದಾನೆ. ಸೊ ಆ ಒಂದು ಸ್ಥಳದ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಅದನ್ನ ಒಂದು ಸುಶೋಭೀಕರಣ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ನಾವು ಪ್ರೈಮರಿಲಿ ಅದನ್ನ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೇವೆ. 24/7 पानी की व्यवस्था बहुत अच्छी योजना है जिसके अंदर पानी की चोरी बंद हो जाएगी। बेवजह बाहर से जो लोग एक कनेक्शन की जगह 2 कनेक्शन ले रहे हैं, ये बंद हो जाएगा। इसके बारे में लोगों को थोड़ा कंफ्यूजन है, दुविधा में है लोग कि क्या वो पानी उनके अंदर का टैप वो लगाना है, क्या लगाना है। उसका अगर कोई जानकारी का आपके पास कोई पत्र है या कोई डिटेल्स है तो लोगों को सुविधा होगी। ನಮ್ದು ಟೋಟಲ್ 44 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಪ್ಯಾಕೇಜ್ ವರ್ಕ್ ನಡೀತಾ ಇದೆ. ಅದು KUWS ಅಂಡ್ DV ಅರ್ಬನ್ ವಾಟರ್ ಸಪ್ಲೈ ಅಂಡ್ ಡ್ರೈನೇಜ್ ಬೋರ್ಡ್ ಅಂತ ಆ ಬೋರ್ಡ್ನವರು ಇಂಪ್ಲಿಮೆಂಟೇಷನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ 123 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಹೊಸ ಪೈಪ್ ಲೈನ್ ಅನ್ನ ಅವ್ರು ಅಳವಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆಕ್ಚುಲಿ ಅವರ ಒಂದು ಟೆಂಡರ್ ಶೆಡ್ಯೂಲ್ ನ ಪ್ರಕಾರ ನಾ ಬಂದ ತಕ್ಷಣ ಅವ್ರ ಜೊತೆಗೆ ಒಂದು ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡಿ ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿದ್ದೇನೆ. ಅವ್ರ ಟೆಂಡರ್ ಶೆಡ್ಯೂಲ್ ನ ಪ್ರಕಾರ ಮೇ 2026 ಅವ್ರದ್ದು ಟೈಮ್ ಲೈನ್ ಇದೆ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಆದ್ರೆ ಅವರು ಸಹ ಫಾಸ್ಟ್ ಆಗಿ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಮತ್ತು ನಾವು ಕೂಡ ಅವ್ರಿಗೆ ಇನ್ಸ್ಟ್ರಕ್ಷನ್ಸ್ ಕೊಟ್ಟಿದ್ವಿ. ಅದು ಸಿಟಿನಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದ್ರಿಂದ ಜನರಿಗೆ ಅನಾನುಕೂಲ ಆಗದೆ ಇರಲಿ ಅನ್ನೋ ಒಂದು ಕಾರಣಕ್ಕೆ ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಕಾಮಗಾರಿಯನ್ನು ಮುಗಿಸಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಕ್ಕೆ ಅವರು ಈಗ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಅಂದ್ರೆ 70% ಕಾಮಗಾರಿಯನ್ನ ಮುಗಿಸಿದ್ದಾರೆ. ನನ್ನ ಒಂದು ಅಂದಾಜಿನ ಪ್ರಕಾರ ಇನ್ನು ಮುಂದಿನ ಒಂದು 4-5 ತಿಂಗಳ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಅದು ಕಾಮಗಾರಿ ಮುಗಿತಕ್ಕಂತ ಎಲ್ಲ ಚಾನ್ಸಸ್ ಇದೆ. ಅಂದ್ರೆ ಇನ್ನೊಂದು ವರ್ಷ ಕಾಯ್ದೆ, ಅದಕ್ಕಿಂತ ಮೊದಲೇನೆ ಅಡ್ವಾನ್ಸ್ ಅಹೆಡ್ ಆಫ್ ದಿ ಶೆಡ್ಯೂಲ್ ಅವ್ರು ಇರೋದ್ರಿಂದ ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಕೆಲಸ ಮುಗಿಬಹುದು ಅಂತ ಅನ್ಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಆಮೇಲೆ ಅದರಲ್ಲಿ ಸುಮಾರು 9,000 ಮನೆಗಳಿಗೆ ನಾವು ಪ್ರೊವಿಷನ್ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ನಳಗಳ ಕನೆಕ್ಷನ್, ಮನೆಗೆ ನೀರು ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಕನೆಕ್ಷನ್. ಎಕ್ಸಿಸ್ಟಿಂಗ್ ಯಾರು ಲೀಗಲಿ ನಮ್ಗೆ ವಾಟರ್ ಸಪ್ಲೈ ಕನೆಕ್ಷನ್ ಅನ್ನ ತಗೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅವರಿಗೆ ನಾವು ಅದನ್ನ ಪ್ರೊವೈಡ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನ ಅದರಲ್ಲಿ ಇದೆ, ಪ್ರೊವಿಷನ್ ಇದೆ. ಇನ್ನು ಅಧಿಕ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಮತ್ತೆ ನಿಮ್ಗೆ ನಾನು ಶೇರ್ ಮಾಡ್ತೇನೆ. धन्यवाद सर जी, और मुझे पूरी उम्मीद है सर, कहते हैं ना उम्मीद पे दुनिया टिकी है, मुझे पूरी उम्मीद है सर जब तक आप हैं तब तक ये मेरा दांडेली स्वच्छ और सुंदर अवश्य बनेगा। समय देने के लिए बहुत बहुत धन्यवाद सर। थैंक यू। सभी को नमस्कार, मैं गोविंद पारिक। कल हमने आपसे जो सवाल पूछा था उसका सही जवाब है 2009 ईस्वी सन। कमेंट्स में जवाब देने वाले हैं महावीर व्यास, देवानंद सड़ेकर, खलीलुल्लाह एंड मिर्जा भाई, मंजुनाथ पाटिल, शैला सुतार, शीला विनायक, पद्मा कुर्डेकर, लतीफा शेख, काव्या बी ठाकुर और गायत्री एन पाटिल। आज का सवाल, दिल्ली की पहली महिला मुख्यमंत्री कौन थी? कमेंट्स में जरूर बताइएगा। अंत तक हमसे जुड़े रहने के लिए सभी दर्शकों का धन्यवाद। कल फिर मुलाकात होगी हमारे इसी चैनल पारिक प्रेजेंटेशंस पर।